सूर पुढे होऊ घातलेल्या अमृत ज्ञानाची ती असते नांदी. हो, घेऊन येत आहेत श्री पावणादेवी नवतरुण नाट्य मंडळ सोनाई गावठणवाडी नांदी.
या टाळ्यांची दाद हा प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे. अजून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. श्री पावनादेवी नाट्य नटेश्वर आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री पावनादेवी नवतरुण नाट्य मंडळ सोनाळी गावठणवाडी सहर्ष सविनय सादर करीत आहे. कुणाला वाचा फुटली, कुणाला वाचा फुटली. रंगभूमीवर तुफान गाजलेले, क्षणोक्षणी कलाटणी देणारे, विनोदी, रहस्यमय, प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करायला भाग पाडणारे, खरी खोटी नाती ओळखायला लावणारे 3 अंकी हृदयस्पर्शी नाटक कुणाला वाचा फुटली. कुणाला वाचा फुटली. लेखक मान्य श्री राम शिंदे. निर्माता मान्य श्री अरविंद भाई रावराणे, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य वैभववाडी. दिग्दर्शक श्री नवनाथ सगरे. संगीत मान्य श्री हेमंत तेलीसर व मान्य श्री जयेश तेलीसर. नेपथ्य रंगभूषा व प्रकाशोजना श्री शरद कांबळी व कंपनी. विशेष सहकार्य श्री दादा ठाकरे, श्री प्रकाश नारकर, श्री शिवसाई मित्र मंडळ सोनाळी गावठणवाडी मुंबई, श्री पावनादेवी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोनाळी, नवतरुण मित्र मंडळ सोनाळी व सर्व ग्रामस्थ. ध्वनी मंदार पवार. कलाकार आबासाहेब. आबासाहेबांच्या भूमिकेत येणार आहे प्रशांत शेलार. घरातील कुटुंब प्रमुख, दणकट शरीरयष्टी असलेला, स्वभावाने हट्टी पण तितकाच दिलाचा दिलदार आबासाहेब. भीमसेनच्या भूमिकेला साकारणार आहे प्रशांत पवार. थोडासा वेडा, थोडासा शहाणा, याचे मूड क्षणोक्षणी बदलतात अशी विचित्र आणि विक्षिप्त भूमिका साकारणार आहे प्रशांत पवार. बंडू आबांचा धाकटा मुलगा, थोडासा वात्रट, विनोदी पण मन मिळावं. आपल्या ताईवर अतोनात प्रेम करणारा बंडू. बंडूची भूमिका साकारणार आहे सिद्धेश कोदे. सरिता
आपल्या कुटुंबावर प्रेम करणारी, तितकंच प्रेमाचा आदर करणारी, आणि हे संपूर्ण नाटक तिच्या भोवती फिरतंय अशी नाटकाची हिरोईन, झी मराठीवरील रात्रीचे खेळ चाले भाग 2 या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मंगल राणे उर्फ शोभा. मेघना, वय वर्ष 30, कुटील कारस्थानी, श्रीमंतांच्या मुलीवर अत्याचार करणारा, आपली रूप बदलून लोकांना फसवणारा या मेघनाच्या भूमिकेत येत आहे दीपक कारेकर. दाजी पाटील, कपटी, कारस्थानी, दुसऱ्याच्या घरात विष कालवून भांडण लावून देणारा, रंगील वृत्तीचा आणि घमेंडी दाजी पाटील या भूमिकेत येत आहे रमेश पवार. कुशाबा, घरातील नोकर, स्वभावाने हळवा, प्रेमळ, मायाळू, प्रामाणिक. कुशाबाची भूमिका स्वीकारतोय शुभम भोसले. रत्नाकर, कुशाबाचा मुलगा, सरिताचा प्रियकर, शेती कॉलेजची पदवी पास झालेला सुस्वभावी मुलगा. रत्नाकरची भूमिका साकारतोय सुदेश गुरव. पारधी उर्फ पिऱ्या, पाटलाचा उजवा हात, कुठल्याही बाई माणसावर हात न टाकणारा. याचं खरं रूप पाहायचं असेल तर नाटकाचा शेवट मात्र प्रत्येकानं पाहायलाच हवा. पिऱ्याची भूमिका साकारतोय तुषार सुतार. विश्वासराव, आबासाहेबांचे मित्र, यांचंही रूप आपल्याला शेवटच्या अंकातच पाहायचं आहे. विश्वासरावाच्या भूमिकेत आहेत संतोष कोलते. दाजी पाटलाच्या मित्राच्या भूमिकेत येणार आहेत सुनील कदम, सूरज कोदे, संदेश रावराणे, रवींद्र शेला, स्वप्नील कदम. कुणाचा झालाय खून? का झालाय खून? कुणी केलाय खून? कशी सुटली कुणाला वाचा? अनेक अनेक प्रश्न मनात तयार करा. त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळवायची असतील तर नीट ऐका, नीट ऐका, नीट पहा. एक रहस्यांची गुंतागुंत आणि क्षणोक्षणी कलाटणी देणार 3 अंकी हृदयस्पर्शी नाटिका कुणाला वाचा फुटली.
चंद्रावर म्हशीचा आबा म्हशी मला तिकडे दोष थांब आबा ताई तुला खरंच म्हणून नाही आम्ही म्हशी गाढवा मी तुझी मोठी बहीण रे तर या गाढवाचीच मोठी बहीण आहेस तू म्हणल्या माझीपणा पुढे झाला आणि सांग पहाटेपासून कुठे गेला होतास पहाटेपासून हा मी तर रात्रीच बाहेर गेलो होतो काय सगळीकडे कसं एकदम साम सूम झाल्यावर आबांची ती कुऱ्हाड खांद्यावर टाकली आणि हळूच वाड्याबाहेर गेलो हा ज्या माडीवरच्या खिडकीत आबा उभे होते त्यांनी पाहिलंय मला बाहेर जाताना म्हणूनच आता माझ्या जीवात जीव नाही राहिलाय बघ तेव्हा सकाळपासून तुझी चौकशी करतात ते बाप रे मग तर आज निकालच लागला आमचा एक पण एवढ्या रात्री कशाला गेला होतास आणि कुठे गेला होतास सांगतो बाई सांग लवकर पण तू सांगणार नाहीस ना कोणाला नाही सांगणार सांग आबांना सुद्धा नाही सांगणार बोल लवकर सांग लवकर. मी रात्री त्या सावकाराच्या वाड्यावर गेलो होतो बंड्या बरं आहेस का तू शुद्धीत आहेस का तू पूर्णपणे शुद्धीत आहे तुझ्या इतकाच ट्रेन लागली की काय तुला अरे कित्येक दिवस तो वाडा अजून ओसाडच आहे दिवसा डावळ्या तिथे कोण जायला पण बघत नाही आणि माणसंच काय साधं गुरं पण जात नाही तिथे अरे एवढ्या रात्री तिथे गेलो होतास तू हो काय हो तुझे पराक्रम माहित आहेत मला सतत पाल जरी हल्लं ना तरी पाठीला पाय लावून पडणार तू पण काय रे एवढ्या रात्री काय काम होतं तिथं तुझं अगं रात्रीचं नाच गाणं चालतं बघ तिथं काही बाया नुसत्या अशा अशा नाचत असतात बघ मिठ्या काय मारतात खेकड्या काय म्हणतात नुसता नुसता नंगा नाच चालू असतो बघ कसं मला वाटायचो तिथं ना भूतच नाचताय पण तो पाटील वाडीचा दाजी पाटील त्याला पाहिलं मी त्यांच्या बरोबर तू पण होता का या दिवसांमध्ये अगं भूत आता नाही राहत तिथं एका श्रीमंत माणसाने विकत घेतलाय तो भूताचा वाडा बाप बेटे दोघेच आहेत खूप पैसा आहे ना त्यांच्याजवळ आणि असला भाजीपाला बघण्यासाठी तू रात्रीचा तिथे जातोस वा छान उद्योग चालले ना तुझे नेहमी नेहमी नाही जात ग मी फक्त जरा रात्रीच गेलो होतो बघ पण जातोस ना हो हो काय हो निर्लज्जासारखा हो म्हणतोय बरं नव्हतं गेलो खोटा म्हणतोय थांब आवाजच न म्हणते आवाज ए ताई मी तुझ्या पाया पडतो पण आम्हाला सांगू नको आला का गं म्हणतो? हो आबा आता चाललाय पाठवून दे तलावर. जातो आता आम्ही कायमचे वर सरुताई, अहो पत्र आलंय या मालकांचं. अहो पोस्टवाल्याने दिलंय माझ्या पाशी. यात एक आनंदाची गोष्ट आहे. अहो आपला रस्तो आलाय पुण्याहून. होय, लई जगत पेपर गेला म्हणत होता. नक्की पाठवणार बघतो हा. आम्हाला कळत सुद्धा नाही हा त्याचं आम्हाला कशाला कळते आम्ही कोणताच आहे तसा नागे माझे बाय आल्याबरोबर तुला चित्रित होतो आणि या बंडूची बी याद काढत होतो. बंडू वैजी आलो. ए कुशाबा इकडे नेहरी करतोय म्हणून सांग वैजी काय ताई साहेब गोड बातमी ऐकून तुमचं भरलंय पोट पण आम्हाला लागली एकदम कडकडून भूक हो का मग आज जा आणि गीत नाही म्हणजे आम्ही आज जाऊन घेतो पण तू इथे रत्नाकरला गेला थांबली हे वर गेली
माझी बॅग देता का तेवढी प्लीज प्लीज घ्या. थँक्यू देवा, होय ना. प्रथम मी आत येऊ का आत येऊ का मी नको नको. दोनदा येऊ का म्हणजे एकदा नका ठीक आहे म्हणजे आत यायला काहीच हरकत नाही बघा माझी पण कोण तुम्ही? मी कॅप्टन चित्रगुप्त काय हवंय आपल्याला? चहा हवाय मला फक्त एक कप मस्तपैकी चहा हवाय बाकी दुसरं काहीच नको मला ताई ए ताई काय झालं रे ओरडायला? फार सडकलं की काय घुसात तुझ्या? होय होय पाणी दे आधी जा त्याला अगोदर पाणी पाच जा आणि मला येताना चहा घेऊन ये चहा हवाय आरती. अहो बाजीराव कॅप्टन चित्रगुप्त म्हणतात मला कुणीही असा ताबडतोब उठा आणि चालू पडा मुकाट्यानं. दुसऱ्याची हुकूम ऐकायची सवय नाही आपल्याला आजपर्यंत इतरांना हुकूम फरमावलेत मी इथे आपल्या हुकुमानं ना कुणीही कवडीची किंमत देणार नाही तुला तेव्हा वाड्याबाहेर व्हायचं. जायला आलो नाही राहायला आलोय तो पण कायमचा कळलं हे बघ अगदी शेवटचं सांगतोय मी तुला. अरे कोण तू मी या वाड्याचा मालक आहे मी. चल मला माझी खोली दाखवच अरे मोठ्या. घाबरू नकोस ताई बदमाश आहे तो. त्याला आता स्वर्गाची वाट दाखवतो की नाही ते बघ. देवा, देवा. काय झालं? जीवावरचं गालावरली वावल्या. त्या गटिंगलानं पुरा हातातून हिसकावून घेतली. आणि फाडकन काढकडे ठेवून गेले. दात काय काढते काजवेचा बघल्या डोळ्यात. बंड्या कॅप्टन साहेब काहीच बोलू नये तुम्हाला. ताईला विचारा देवा शपथ काहीच बोलू नये तुम्हाला. माझी बॅग दे तेवढे बंड्या अंको, अंको. चहा हवाय मला आबा खाली ये लवकर. उषाबा, अरे धाव लवकर. वाड्यात चोर शिरलाय. का म्हणून आढळतायचा म्हणून इतकं घाबरलायचा कशा पाय उषाबा, अरे आपल्या वाड्यात चोर शिरलाय. तो आणि आपल्या वाड्यात ओ मालक धावा वेगी वेगी ओ मालक आबा, गडबड आहे ना कुशाबा मालक तो शिरलाय वाड्यात या इनामदाराच्या वाड्यात घुसणारा चोर अरे वेडा तरी असावा काही सुपा एवढं तरी असावं अहो, तो चोर फार भयंकर आहे. बंड्याने ना त्याला घालवायचा प्रयत्न देखील केला. पण त्यानेच बंड्याच्या कानाखाली मारले. हा हं. बंडू कुठं आहे? आत्ता खोली. आणि चोर चोर पण इथेच आहे हो. कुशाबा जा आमची कुराण घेऊन ये ओळखी ही घ्या कुराड तुमची हा कोण तू मी कॅप्टन चित्रगुप्त अरे म्हणजे आमच्या मित्राचा विश्वासरावाचा मुलगा आहे तू अरे आताच पत्र आलं तुझ्या बाबांचं अरे तू येणार म्हणून हा सर्व काही लिहिलंय तुझ्याबद्दल विश्वासराव आमचा जीवाचा दोष तू कोणी परका नाही आमचाच मुलगा समजता मी तुला हे घर तुझंच समज गावाजवळ आलाय
आंघोळ कर, न्याहारी कर आणि थोडा वेळ आराम घे. पण मला चहा हवाय, चहा. चहा कोणी घेत नाही आमच्याकडे. जरूर त्याला दूध गरम करून दे थोडा. ठीक आहे, मी चहाची तान्हा दुधावरच वाढवते. आणि बंड्या, आजपासून याच्या सोबत तू राहायचं. त्याला एकटं सोडायचं नाही. हवा नको ते सारं तू पाहायचं. समजलं? नको नको आबा, त्यापेक्षा मी माझ्या म्हशी घेऊन रानात चरायला जाईल. नाही ना बा, याच्याच सोबतच राहील. माझ्याच सोडणार नाही याची. मालक, तो पाहुणा असं येड्यामध्ये का वागतोय? अरे वेडाच आहे तू. सैन्यात होता हा हवाई दलाचा एक अधिकारी. चिनी आक्रमणानं उत्तर सीमा पेटून निघाली होती तेव्हा हा आघाडीवर होता. लढाईच्या जीवन याच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात त्याच्या मेंदूला जबर धक्का बसला आणि त्याच्या तो वेडाला. कित्येक वर्ष वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होता. विश्वासरावांनी मोठ्या विश्वासाने आपल्या इकडे पाठवले. चहा नव्हे, दूध हवाय मला, दूध. बंधू समोर आहे आमच्या. सांग, रात्री कुठं गेला होतास? रात्री रात्री हा बाहेर गेलो होतो. अरे ते समजलं रे मला, पण कुठं गेला होतास? कुठं 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 गेलो होतो? हा हा आपल्या तांबूगाईचं वासरू चुकलं होतं, त्याला शोधायला गेलो होतो. काय कुशाबा? हा हा, होय होय माहिती. काल रातच्याला म्या गोट्यात गेलो गवत घालाया, तवा ध्यानात आलं बघा माझ्या. मग आम्हाला बोललं नाहीस तो. तुम्ही राघवान म्हणून बोलला नसेल तुम्हाला तो. होयची. मग मिळालं का वासरू? होय तर उषाबा त्या भूत रानातून शोधून आला, त्याला नाही सापडलं. मग मी त्या आमच्या राईमध्ये गेलो. मोठ्या वडाच्या झाडाखाली बसलं होतं. कानाला धरून आणलं बघा गुलामाला. बरं बरं कुशाबा, चल शेतावरून फेरी मारून ये. होयची. लई मोठ्या झाडाचं आणि काही नव्हतं. आयुष्यमान कधी आलास? पहाटे झाला बा. झाली का परीक्षा? होय, फक्त रिझल्ट लागायचं बाकी आहे अजून. नक्की पास होशील. खात्री आहे आमची. तुझी ही हुशारी पावणारच घातला मी तुला कॉलेज. आमचा बंधू एकदा मॅट्रिक झाला की त्यालाही तुझ्यासारखं कॉलेजात पाठवणार. आता आम्हालाही हा शेतीचा व्याप झेपेण्याचा झाला. त्यामुळे आजपासून सर्व जबाबदारी तुझ्यावर सोपवतो. तसं मी काम कर. शेतीला पाणी अपुऱ्या पडते, ते इंजिन दुरुस्त करून राजकोंडीत नेऊन जा. शेतीलाही भरपूर पाणी होईल. बरं आबा, मी आता काहीच काळजी करू नका ना. या वर्षी ना तुम्हाला मी एकदम दुप्पट पीक काढून दाखवतो बघा. शाबास बळा शाबास. कुशाबा चल शेतावरून जाऊन ये. बंड्या, ए बंड्या. ए बंड्या. सरिता? रागावलीस का माझ्यावर? आमचं काय बिघाड नाव राखवायचं? म्हणजे नक्कीच रागावली. लहानपणीचा रागवण्याची सवय तुझी गेली नाही वाटतं. तेवढी तरी आठवण आहे मला. म्हणजे मी विसरलो असा समज झाला की त्यातला सरिता? ठीक आहे, मग तू बोल माझ्याशी. नाही बोलत ना. तुम्ही बोल तुझ्याशी. काही नको. हे काय, तू बोलत नाही आणि मलाही बोलू देत नाही. हा असला कसला न्याय? ते मला काही माहित नाही. तू बोलली नाहीस ना तरीही मी बोलणार. अगदी शब्द संपेपर्यंत बोलत राहणार तो. रत्नाकर, अरे तुझ्यावर मी जीवापाड प्रेम केलं.
तुमच्या पत्रांना. का त्याला कारणही तसंच आहे. अगं गेले वर्षभर मी विचार केला आणि ठरवलं काजव्याने चंद्रिकेची आणि बडंगाला ऐरावताचे हाव धरणं योग्य नाही. अगं धुळीत पडलेल्या खड्ड्याची आणि गोंधळात चमकणाऱ्या हिरकणीची बरोबरी नाही होऊ शकत ग. अगं सरिता तू श्रीमंताची मुलगी आणि मी नोकराचा मुलगा. अगं आपण दोघं पती पत्नी नाही होऊ शकत ग. अरे रत्नाकर, इतकं तू माझी परीक्षा घेतलीस? अरे प्रीतीच्या राज्यात गरीब श्रीमंती उच्च नीच असला भेद नसतो रे कधी. आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेम करणं एवढंच तीच जाणते. सरिता, आबांच्या एकतीचा इनामदार घराण्याच्या प्रतिष्ठेचा विचार कर आणि तुमच्या एका शोलामाला श्रीमंत मुलाबरोबर लग्न करून सुखी होतो. नाही रे रत्नाकर, तुझ्या सुखातच माझं सुख सामावलेलं आहे. माझं जीवन जर नसलं तुझ्या पायावर वाहिलंही नाही. नको ती श्रीमंती, नको तो डागडग, मला फक्त तुला हवंय. हं. आपल्या झोपडीतही ना मी साता स्वर्गाचा सुखाचा अनुभवच दिला. काही सरिता, मागचं झालं गेलं सर्व विसरून जा. पडदाडाक प्रेमावर आपल्या. अरे रत्नाकर, प्रेम म्हणजे काय तुला सारीपटाचा खेळ वाटला? हवा तेव्हा मांडला, नको तेव्हा उधळून लावला. अरे तुम्हा पुरुषांची मनं ना एखाद्या फुलपाखराप्रमाणे असतात, चंचल. पण स्त्री फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करते रे. जीव लावते आयुष्यभर. ते काय ते रत्नाकर, मी तुला नाही विसरू शकत रे. माझं स्वतःचं असं अस्तित्व राहिलंच नाही. तुझ्या जीवनाची मी एकरूप झाले रे. सरिता, अगं सरिता, आपल्या प्रेमाला ना जबर विरोध होणार आहे बघ. आणि म्हणूनच थोडी मी तुझी परीक्षा घेतली. आणि आता मात्र माझी खात्री झाली बघ की तू फक्त माझी आहे आणि मी तुझा. हा? आता या जगातली कोणतीही शक्ती आपल्या दोघांना मिळेल नाही.
बसा इथे. बस बोललो ना. बस इथे. हे बघा, मी डोळा असून आंधळा आहे, कान असून बहिरा आहे, वाचा असून मुका आहे आणि बुद्धी असून ठार वेळा आहे मी. आता मला सांगा, काय करत होता तुम्ही? काहीच नाही. बोलत होता, गळ्यात गळे घालून, हातात हात धरून. खरं बोला, काय करत होता? ताई, ए ताई, हे प्रेम करते ती, तिला बिलकुल वेळ नाही. हे कुठे चालली? प्रेम करायला त्याला मग घेऊन जा ना. पण काय म्हणते ते बघून येते हा. काही गरज नाही, त्याला ना मी आज भांडी घासायला लावली आहे. म्हणते ना. मग वा, चांगली सतत घडली. सकाळी ना घास घशात अडकला, पाणी घेतलं नाही वेड्याने. परत आणि हा आता त्याचा पहिला दिवस आहे बघ. आता मला सांगा, असं उघड्यावर प्रेम करत जाऊ नका, नाहीतर ना मोठा अनर्थ घडेल. कळलं? तुम्हाला जर दोघांना प्रेम करायचं असेल तर त्या रूम मध्ये जाऊन प्रेम करा. तुमचं प्रेम झालं की मला हाक मारा, येतो ना. हे प्रेम मिळेल, चला. अरे मेलेल्या माणसाच्या कानासारखा कशाला घुटमाळतो? चल, चल लवकर. पाठवतो हा. हे कशी समोर आहे? माझ्या प्रश्नाचं एक उत्तर देशील? तुला भीमसेन नावाचा सावत्र भाऊ आता हे खरं आहे का? पण तुम्हाला कसं कळलं? त्रिकाल ज्ञानी आहे, भूत भविष्य जाणतो. मुकाट आहे, उत्तर दे. हो, होता. खूप चांगला होता म्हणतात. पण तुम्ही हे सर वृषभालाच विचारा. ठीक आहे, विचार. आणि मला एक सांग, माझ्यासारखा वेडा भाऊ आवडेल तुला? भाऊ अगदी मनापासून. ठीक आहे, मग आजपासून तू मला माझा भाऊ समज. ओके? हो, नक्की. पण आबा म्हणत होते की तुम्ही विमानात जाता. बस, नको ती आठवण काढू. मग मला आठवण होते त्या युद्धाची. सगळी दृश्य जशीच्या तशी उभी राहतात माझ्या डोळ्यासमोर. ती बेचिराग करणारी बॉम्बस्फोट, ती क्रूर कत्तल, ती प्रेत पाहून मी पुरा वेडा होतो. परकीयांनी माझ्या देशबांधवांची केलेली हत्या पाहून माझं रक्त अगदी सुराने पेटलं आणि मी पुरा बेमान होतो. मी सत्तेचा कोथळा बाहेर काढून आतडी बाहेर काढणारा शिवाजी 5-25 मावळ्यांना घेऊन पावनखिंडी हजारो सैन्यांना पाणी पाजणारा स्वामिनिष्ठ बाजी, शीर धडा वेगळं होऊनी रक्तबंबाळ धडानं अनेक सैन्यांची खांडोळी करणारा तो मुलारबाजी. या मराठी माणसांचं रक्त माझ्या एकदम अंगात सळसळतं आणि मी पुरा बेभान होतो. माझं विमान त्या शत्रूंच्या हल्ल्यात घुसवतो. वेळी माझ्या विमानाला अपघात होतो ग. हे असं चक्र माझ्या डोक्यात चालू लागतं. ठीक आहे, जा आता तू. तिकडे कुठे? चला जा बोललो ना. काहीतरी विसरलंय मी. अरे यार, हा आरसा. ही पण आहे. हा आरसा की नाही? हा आरसा ना? नाही ना, ही फणी. नाही ना, ही फणी. येणारच आहे रे मी. बंड्या, हे बंड्या, असशील तसा ये. काय? अरे दात पडले. नाही, एका बाजूची हलताय, तुम्ही बघायची कानाखाली मारली ती, दुसऱ्या बाजूची कशी एकदम मजबूत आहे बघा. अरे नाही रे, हे सगळे पडले. नाही हो, सगळे जागा आहेत बघा. तुझे नाही रे, मग या फणीचे. मग काही
गाईची बळी आणून देऊ चांगली नवीन आहे बघा. अजिबात आणू नको. त्या फणीत ना मुवासतील मुवा. एक काम कर, हे सगळं घेऊन जा आणि आतमध्ये जा. चल. भांड्या. बंडू ओ बंडू बंडू बा हे तिकडे जाऊ नको. गाव आहे अरे प्रेम चालू आहे तिकडे. म्हणजे त्या अण्णा आणि शेवंताचं तसं की काय असं नाही रे. मग लागू महिन्याचं म्हणजे राघू महिन्याची नवीन जोडी आणली तर वाटतं तुम्ही. अरे नवीन नाही रे, जुनीच आहे. पण प्रेम मात्र नवीन आहे ना. मला एक सांग, तुला बंडू हवाय ना? होय अरे तो विहिरीवर ना भांडी घासतोय. भांडी घासे अहो हा तर मोठा चमत्कारच आहे. कुठल्या देवानं बुद्धी दिली आहे त्याला भांडी घासायची. अरे देवाने नाही रे. अरे त्याच्या मानगुटीवर ना म्हसोबा बसलाय, म्हसोबा. अहो मग जीव बिव द्याल की हिरीत. होय होय, जीव देण्याच्या तयारीत आहे तो. हो बघतो त्याला बंडू. सांग कुशाबा, माझ्या मरणाच्या काल असतो. आज सकाळपासून काम करून करून वैतागलो, म्हणून त्या विहिरीवरती जीव द्यायला गेलो. पुन्हा पुन्हा जीव देऊ नये, जीव द्यायला वैतागलोय रे. आज आज अगदी निश्चयच केला होता, जीव जीव जाईपर्यंत जीव द्यायचा. पण मजा येऊन घोटाळा केला तू सगळा. बंड्या, मला एक सांग, आतापर्यंत किती वेळा जीव दिलास? 3 वेळा 3 वेळा विहिरीत उडी मारली मी जीव द्यायला. एकदा तर गळ्यात दगड बांधून. तरी पण चौथ्यांदा जीव द्यायला जिवंत राहिला. हो ना, चांगलं पोहता येतं ना. चालत त्या संभ्यागुराने शिकवलंय. तिथंच घोटाळा झालाय सगळं. अरे एक काम कर, तुला म्हणायचं आहे ना, तर एक काम करतो मी, तुला त्या गोंत्यात भरतो आणि तुझी मोटरी बांधून त्या विहिरीत टाकतो. कळलं? काही काळजी करू नको. जा आतमध्ये जा, कपडे बदलून ये जा. कुठंतरी झपाटलेलं दिसतंय पोरग. ती हिरत बुजवून टाकायला हवंय. नाही कुसाबा, ती विहीर बुजवायची नाही हा अजिबात. अहो लई घातकी हिर आहे बघा ती. 2 जीव गेलं त्या हिरी. काय? 2 जीव? अरे कुशाबा सांग ना मला, कोणाचे जीव गेला तिथे? त्याची आठवण झाली की कसं काळजाचं पाणी पाणी होतं माझ्या. होऊन दे तुला काळजाचं पाणी. मी तुला त्या विहिरी टाकली. सांग मला पुढे काय झालं, सांग ना कुशाबा. आता न ग मग सांगीन कवा तरी. हा, मी त्याच विहिरीत जाऊन जीव देतो, मग मला कळेल सगळं काय ते. नग सांगतो थांबा इथं. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा ती. तुमचं वडील विश्वासरावांची आणि आमच्या मालकांची अगदी लहानपणापासूनची लई दोस्ती. दोघांनाही तालमीचा भयंकर नाद. चांगली शैली कमवली होती दोघांनी. या 5-50 गडी मिळत नव्हता त्यांच्या जोडीला. आमच्या मालकांचा स्वभाव भाली आणि रागेश अन विश्वासराव तितकं शांत अन विचारी. म्हणूनच या राम लक्ष्मणाच्या जोडीला कधी फूट पडली नाही बघा. पण एक दिवस पुराणानं जीव गेला होते दोघे एकमेकांचा. अरे कुशाबा, आता रामाचा रावण झाला कसा? एक चांगले दोस्त एकमेकांचा जीव घ्यायला कसे उठले रे? काही विघ्न संतोषी लोकांच्या डोळ्यात खुपायला लागली त्यांची मैत्री. विश्वासरावांचं आणि तुमच्या बायकोचं दूध जुळल्याचं मोठं नाटक भरवून दिलं हो आमच्या मालकांच्या मनात. मालक त्याच रागात घरी आले. डोराला मारावं
मारू लागलो बसली बाईला मारला. माझ्या वाणी तडपडू लागली ती. तोंडातून फेस आला तरी जोडपीतच होते मालक, जोडपीतच होते. विश्वासरावांसोबत 4 कर्म केल्याचा जाब विचारत होते. पण ती माऊली आपले टाहो फोडून सांगत होती, मी पवित्र आहे, मी निष्कालंक आहे. बच्चा झालं. अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तरी जोडपीतच होते. गरीब गाय बेशुद्ध पडली. समधी जमीन रक्ताला भिजली हो, समधी जमीन रक्ताला भिजली. पण कुशाबा, आई! काय झालं? रडतायसा तुम्ही? अरे किशोरची माझं थोडं दुःख कमी होतं रे कुशाबा. सांग ना पुढे काय झालं, सांग ना कुशाबा. स्वतः नवऱ्यानं तिच्या शिलाविषयी घेतलेल्या संशयामुळे तिला मरणापरी दुःख झालं. त्याच रात्री समधीकडं सामसूम झाल्यावर तिनं त्या आईने तुरी टाकून जीव दिला हो. तिला त्या आईने तुरी टाकून जीव दिला. लाडका भीमसेन आई विना पोरका झाला. ते 6-7 वर्षाचं पोर त्या आईकडे जाऊन डोकावून म्हणायचं, आई मला घ्यायचंय तुझ्याकडे, आई मला घेऊन जाणार. त्या बाबड्या जीवाची चकमक पाहून दूर कुठून जायचं हो माझा. आईला भेटण्यासाठी कधीतरी उडी बिडी टाकल म्हणून डोळ्यात तेल घालून जपत होतो मी त्याला. पण एक दिस फसवलं त्या पोरानं मला, फसवलं. अरे त्याने पण विहिरीत उडी टाकून तो आपल्या आईला भेटायला गेला का रे? देवाला ठाव. मालकानी दुसरं लगीन केलं. मोर सरूचा न बंडूचा जन्म झाला. पण तेव्हापासून त्या दुष्ट बाईने त्या पोरक्या पोराचा भीमसेनेचा लई जळ दिला. घरातील समजी काम करायला लावायचे. 2-2 दिवस उपाशी ठेवायची होत्या कवळ्या जीवाला. एक दिवस तर भाजलो त्या कवळ्या पोराला, तिनं भाजलं. तवापासून कुठं नाहीसा झाला तो. खूप शोधाशोध केला बघा, पण या मधीच पत्त्या नाही बाबड्याचा. मालक तर दुःखानं येडच झालं बघा. 4थीच्या मुलाचा घात केला म्हणून सारानं तिचा संशय घेतला. केलेल्या बापाच्या भयानं आजारी पडली, झिजू लागली. डॉक्टर वैद्यांचे उपाय